जय मंगलम जय नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। सद्गुरु सांब शिवाचार्य महाराज की जय। लिंगैक्याचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। पार्वती पतये शिव हर हर महादेव। तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्थिनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां सद्गुरवे नमः। ज्ञानिनां सद्गुरवे नमः। त्रैलोक्य संपदालेख्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। शिवाय ब्रह्मणे नमः। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रान्विता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा पूजिता सा मां पातु भगवती सरस्वती निशेष जाड्यापहा निशेष जाड्यापहा। सर्वप्रथम जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंच आचार्यगण यांच्या पवित्र चरणकमली अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून उज्जैनी धर्मसिंहासन दारुक शाखीय नंदी गोत्रीय संस्थान थोरला मठ वसमत समाधिस्थ आचार्य लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या पवित्र चरणकमली अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून शिवाचार्य रत्न विभूषित वयोज्ञानरुद्ध सद्गुरु शतस्थल ब्रह्मी 108 धर्मव्यासपीठावर विराजित सद्गुरु सांब शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या पवित्र चरणावर अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून मन्मतादी संत बसवादी शरण यांनाही या पवित्र प्रसंगी शिरसा वंदन करून आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा या पवित्र संत उक्तीप्रमाणे आज पवित्र गजर शिव नामाचा या फेसबुक लाईव्ह पेजवरून सर्वांना सर्वप्रथम दीपवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तथा मंगल आशीर्वाद। ही दीपवाळी ज्ञान भक्ती वैराग्याची संपन्न हो। ही दीपवाळी धनलक्ष्मी भाग्यलक्ष्मी ऐश्वर्य स्वरूप औदार्य स्वरूप अशी संपन्न हो असा शुभ संदेश या प्रसंगी देत उपस्थित तमाम महाराष्ट्रातील समस्त माहेश्वरगण तथा समस्त शिवकीर्तनकार शिवप्रवचनकार भजनी मंडळ टाळकरी एवं भाविक श्रोते हो, अत्यंत स्तुत्य उपक्रम गजर शिवनामाचा या पेजच्या माध्यमातून संपन्न होत आहे। याचा हर्ष
समस्त वीरशैव लिंगायत धर्मातील भाविक सद्भक्तांना होत आहे तथा इतर धर्मीयांनाही होत आहे, ही अत्यंत लाभाची गोष्ट आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये पुरुषार्थ संपन्न मनुष्य व्हावा याकरता विचारांची नितांत गरज आहे. विचार मनुष्यामध्ये मनुष्यत्व आणत असतात आणि मनुष्यता मनुष्याला जीवाला महान बनवत असते, पुरुषार्थयुक्त बनवत असते, धर्मयुक्त बनवत असते. आणि म्हणून गजर शिवनामाचा या पेजच्या माध्यमातून संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्या अभंगाचं विवेचन या पेजवर संपन्न होत आहे. त्या निमित्तानं मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व शिवाचार्य गणांच्या पवित्र चरणविंदावर अनंत अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून माझे गुरुवर्य सद्गुरू सांब शिवाचार्य गुरुमाऊली यांच्याही चरणी नतमस्तक होऊन ज्यांनी हा उपक्रम चालू केला आहे, या पेजचे शिवभक्तपरायण माहेश्वर कुल उत्पन्न श्री नळेगावकर गुरुजी यांना मी अनंत अनंत मंगल आशीर्वाद देतो. आज या ठिकाणी मन्मथ माऊलींचा अभंग क्रमांक 27 आहे. लिंगांगाशी लग्न गुरुनाथे लाविले, तेते ध्याता भले एकनिष्ठ, तयाविन अन्य दुजिया ते ध्याता, व्यभिचार माथा शीघ्र बैसे, स्त्रिया लागी जैसा जारत्वाचा दोष, तेने ते नरकास जाणे घडे, यास्तव लिंगी धरिता आवडी, तेने पैल थडी प्राप्त होय, लिंगार्पित कर्म परमहाची धर्म, जानो निया वर्म सुखावला, तयाविन अन्य दुजिया ते धाता, व्यभिचार माथा शीघ्र बैसे. मन्मथ शिवलिंग लिंग आणि अंग करुणी अभंग ऐक्य झाला, करुणी अभंग ऐक्य झाला. हा संत शिरोमणी मन्मथ माऊलींचा 6 चरणांचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून माऊलींनी लिंगाप्रती भाविकांची एकनिष्ठता कशी असावी याबद्दल, लिंग आणि अंग हे एकरूप होण्याकरता आपली वृत्ती एकनिष्ठ असली पाहिजे, आपली वृत्ती शिवरूप असली पाहिजे, आपली वृत्ती लिंगनिष्ठ असली पाहिजे. याकरता हा अभंग प्रतिपादन केलेला आहे. भारतीय संस्कृती अत्यंत प्राचीन आणि महान आहे. भारताचा आत्मा म्हणजे धर्म आहे. या भारत देशामध्ये अनेक धर्म पंथ संप्रदाय आहेत, परंतु या सर्व संप्रदायामध्ये, पंथामध्ये, धर्मामध्ये वीरशैव एक अनन्यसाधारण धर्म आहे. वीरशैव हा लिंगपूजक धर्म आहे. म्हणून या धर्माचं ब्रीद वाक्य आहे, धर्मो लिंगार्चनात्मकः. लिंगपूजा म्हणजेच आपल्या जीवनातील अंतिम डिंडीम आहे. म्हणून एका ठिकाणी शास्त्रकार म्हणतात, लिंगेन सह जीवित्वम, लिंगेन सह पंचत्व. लिंगासोबतच वीरशैव कुळात जन्म घेतलेला जीव जन्माला येतो आणि लिंगासोबतच त्याचा अंत होतो, म्हणजे तो शेवटी शिवलिंगामध्ये विलीन होतो. आणि म्हणून लिंगाच्या प्रती आपली एकनिष्ठता असणं अत्यंत गरजेचं आहे.
असा प्रतिपादन करणारा अभंग संत शिरोमन्मथ माऊलींचा हा 27 नंबरचा अभंग आहे. माऊलींनी या ठिकाणी लिंग आणि अंग, लिंगस्थल वाची भगवान परमात्मा शिव आहे आणि अंगस्थल वाची जीव आहे, यांची एकरूपता साध्य करण्याकरता एकनिष्ठता अंगी बाणणं नितांत गरजेचं आहे. म्हणून संत म्हणतात, लिंगाच्या प्रती आपली एकनिष्ठता कशी असावी? मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो, आम्ही जीवे भावे शरण आलो. आणि जो शरणागत येतो त्या ठिकाणी पाप आणि पुण्याचा विचार केला जात नाही, त्याला अंतिम लिंग सायुज्यता प्राप्त होत असते. आणि म्हणून अंगस्थलवाची जीवाला लिंग स्वरूपाची प्राप्ती करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? तर लिंग शब्दाचा सर्वप्रथम अर्थ जाणून घेणं अत्यंत उपयुक्त आहे. लिंग लिंग म्हणजे तरी काय? सिद्धांत शिखामणीमध्ये सांगितलेलं आहे, लयं गच्छति यत्रैव जगतेतत् चराचरं पुनः पुनः समुत्पन्नं तद्लिंगम ब्रह्म शाश्वतम तदलिंगम ब्रह्म शाश्वतम. या जगाची उत्पत्ती, या जगाचं पालन आणि या जगाचा संहार ज्या तत्वातून होतो त्याला लिंग लिंग असं म्हणतात. त्याच लिंगाला कुणी ब्रह्म या नावानं ओळखतं. आणि म्हणून एका ठिकाणी वर्णन सुद्धा आलेलं आहे, ब्रह्मेति लिंगमाख्यातम ब्रह्मण प्रतिरीश्वरः. हे जे लिंग आहे मनुष्याच्या जीवनामध्ये पंचक्लेश हारक आहे. अविद्या, अस्मिता, राग, अभिनिवेश इत्यादी जे पंचक्लेश आहेत ते मनुष्याला बंधनामध्ये बंधन करणारे आहेत. आणि म्हणून या पंचक्लेशापासून मुक्त व्हायचं असेल तर वीरशैव लिंगायत धर्मामध्ये लिंग धारणा, लिंग पूजन, लिंग अर्चना याचं अनन्यसाधारण महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर लिंग या तत्वाचं वर्णन सिद्धांत शिखामणीमध्ये असं आलेलं आहे की स्थीयते लियते यत्र जगतेतत् चराचरम. हे संपूर्ण चर अचर जग ज्याच्यापासून प्रकाशित होतं ते तत्व म्हणजे लिंग तत्व आहे. आणि अशा या लिंगाची महत्ता जाणून घेण्यासाठी या जगाच्या पाठीवर वीरशैव धर्म जगद्गुरु पंचाचार्यांनी या धर्माची स्थापना केलेली आहे. आणि म्हणून एका ठिकाणी म्हणतात, या लिंगाचं महत्त्व सांगत असताना, पीठिका लिंगम तु त्रिविधम प्रोक्तम स्थूलम सूक्ष्मम परात्परम इष्टलिंग इदम स्थूलम यद बाह्ये धार्यते तनो. म्हणजे हे जे लिंग आहे हे लिंग 3 प्रकारचे आहे, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. अशा 3 स्वरूपाचं हे लिंग आहे. स्थूल स्वरूपाचं जे लिंग आहे ते इष्टलिंग स्वरूपातून दीक्षेच्या माध्यमातून आपण सर्वजण आपल्या तनो म्हणजे आपल्या गळ्यामध्ये परिधान करतो. आणि इष्टलिंग हे अत्यंत सायुज्यता तथा लौकिक अलौकिक आनंद प्राप्त करून देणारं इष्टलिंग आहे. अनुभव सूत्रामध्ये माईदेव यांनी वर्णन केलेलं आहे, इष्टी पूजा तया नित्यम इष्टम पूजित मादरात. म्हणजे इष्टलिंगाची पूजा जर आपण एकनिष्ठेनं जर करू, तीर्थ आणि प्रसाद एकनिष्ठेनं प्राप्त करू, तर त्या माध्यमातून जो आनंद प्राप्त होतो त्या आनंदाला ब्रह्मानंद असंही म्हणू शकतो आपण. ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. ज्ञानियांना जो ब्रह्मानंद ज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त होतो तोच ब्रह्मानंद वीरशैव
अनुयायांना इष्टलिंग पूजेच्या माध्यमातून, इष्टलिंग साधनेच्या माध्यमातून प्राप्त होतो. म्हणून लिंग पती अंग सती असा एक न्याय, असा एक अनुभव आपल्याला शास्त्रामध्ये, अभंगवाणीमध्ये पाहावयास, ऐकावयास, श्रवण करण्यास प्राप्त होतो. आणि म्हणून आपण ज्या पद्धतीनं एक पतिव्रता स्त्री आपल्या पतीलाच परमेश्वर मानून अनन्यसाधारणपणे पतीची सेवा करते, त्याच पद्धतीनं अंग सती आणि लिंगपती याचा मतितार्थ असा होतो की लिंगाच्या ठिकाणी पतिभाव ठेवून आपण त्या लिंगाची अनन्यसाधारणपणे पत्रम पुष्पम फलम तोयम, पत्र पुष्प फल आदी पंचोपचार, षोडोपचार, दशोपचार माध्यमातून पूजा करून तीर्थप्रसाद नित्य सेवन जर केला तर आपल्या पुत्रेशना, कामेशना ह्या ज्या येशना आहेत त्या येशनावर विजय प्राप्त होऊ शकतो आणि शेवटी सायुज्य पदाची प्राप्ती होऊ शकते. एवढी महान असणारी शक्ती इष्टलिंग तत्वामध्ये आहे. आणि म्हणून लिंग हे 3 प्रकारचं आहे असं वर्णन केलेलं आहे, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. लिंगाच्या प्रती संतांनी, संत लक्ष्मण महाराज सुद्धा, वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज सुद्धा बोलतात, अनंत ब्रह्मांडाचा पती लिंग रूप तू पशुपती. संपूर्ण ब्रह्मांडाचा पती असणारा, लिंग स्वरूप असणारं तत्व म्हणजे इष्टलिंग आहे. लक्ष्मण महाराज आणि एका ठिकाणी बोलतात, लिंग अंगांगाचे लग्न लाविशी तू वृषधन. म्हणजे लिंग आणि अंगाचं लग्न लावल्यानंतर ना इष्टलिंग कधीही आपल्या शरीरापासून वेगळा झाला नाही पाहिजे. जर तो लिंग वेगळा झाला तर त्याचे प्राण म्हणजे प्राणत्याग करावा इतकी शिक्षा सुद्धा त्या ठिकाणी शास्त्रकारांनी, सिद्धांत शिखामणीकारांनी वर्णित केलेली आहे. आणि म्हणून लिंगाच्या ठिकाणी एकनिष्ठता असणं नितांत गरजेचं आहे. अत्यंत सुंदर दृष्टांत दिलेला आहे. एक शेतकरी एका साधू जवळ जातो आणि साधूला विचारतो की माझ्या शेतामध्ये मला शेतीची हरित क्रांती करायची आहे, त्यासाठी मला पाणी हवं आहे आणि मी पाणी कुठं मारू. ते साधू सांगतात, तुझ्या शेतामध्ये 125 फूट बोर मार, तुला पाणी लागेल असा आशीर्वाद देतात. शेतकरी ऐकताना भ्रमित होऊन ऐकतो आणि शेतामध्ये जाऊन 5 ठिकाणी 25-25 फूट बोर मारतो आणि त्याला पाणी हाती लागत नाही. शेवटी निराश होऊन साधू जवळ येतो, तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मी बोर मारलं पण मला पाणी लागलं नाही, फलप्राप्ती झाली नाही, मी नाराज झालो. साधूंनी विधी विचारली बोर मारण्याची, शेतकऱ्यांनी विधी सांगितली, मी 25-25 फूट याप्रमाणे 5 ठिकाणी जागा नेमल्या, त्या ठिकाणी मी बोर मारला 5 ठिकाणी पण पाणी लागलं नाही. साधूंनी सांगितलं एकाच ठिकाणी 125 फूट बोर मार म्हणजे तुला पाणी लागेल. शेतकऱ्यांनी त्या पद्धतीनं विधी केली, मीमांसा केली आणि त्या शेतकऱ्याला पाणी लागलं. या कथेच्या माध्यमातून एकच निष्कर्ष आपल्याला घ्यायचा आहे, एकनिष्ठता. एकाच ठिकाणी जर एकनिष्ठता ठेवली तर आपल्याला लौकिक अलौकिक पदाची प्राप्ती होते, स्वर्ग सायुज्याची प्राप्ती होते, मोक्षाची प्राप्ती होते. आणि म्हणून आपल्याला दीक्षेच्या माध्यमातून प्राप्त झालेला जो इष्टलिंग आहे तो इष्टलिंग आपल्या गळ्यामध्ये सदैव धारण, त्याची नित्य पूजा, नित्य तीर्थ, नित्य प्रसाद घेणं अनिवार्य आहे. त्यालाच वीरशैव असं म्हणतात. हेच प्रतिपादन मन्मथ माऊलींनी पहिल्या अभंगातून केलेलं आहे. लिंगांगाशी लग्न गुरुनाथे लाविले, तेथे ध्याता भले एकनिष्ठ. आणि म्हणून आपल्या सर्वांचं ध्यान
इष्टलिंगाच्या ठिकाणी राहणं नितांत गरजेचं आहे. पुढे जाऊन मनमथ माऊली म्हणतात, दीक्षेच्या माध्यमातून प्राप्त झालेला जो इष्टलिंग आहे, त्या इष्टलिंगाची पूजा, त्या इष्टलिंगाचं ध्यान, त्या इष्टलिंगाची उपासना न करता जर आपण इतर देवदेवतांना इष्ट मानून पूजा अर्चना करू तर त्या ठिकाणी दोष मानलेला आहे. आणि तो दोष म्हणजे व्यभिचाराचा दोष मानलेला आहे. भक्ती कशी असावी तर अव्यभिचारणी असावी. भक्ती कशी असावी? सातू परम प्रेम रूपा अशी असावी. भक्ती अशी असावी की त्या भक्तीच्या माध्यमातून काय प्राप्त होतं तर नारदांनी एका सूत्रामध्ये, भक्ती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, यम लब्ध्वा पुमां लब्धो भवती स्तब्धो भवती अमृतो भवती. ज्या इष्टाच्या माध्यमातून आपल्याला पूर्णत्व प्राप्त होतं. ओम पूर्णमद पूर्णइदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण होऊन पूर्णाची पूजा करणं म्हणजे इष्टलिंग साधना आहे. आणि या साधनेमध्ये आपल्याला काय प्राप्त होतं तर पूर्णत्वाची, यम लब्ध्वा पुमां लब्धो भवती, लाभवान होतो, पूर्णत्वाची प्राप्ती होते, अमृत तत्वाची प्राप्ती होते. आणि म्हणून या सर्व तत्वांची प्राप्ती करायची असेल तर आपली साधना ही व्यभिचारात्मक नसावी तर अव्यभिचारात्मक असावी, असं वर्णन द्वितीय पदामध्ये मनमथ माऊलींनी केलेले आहे. आणि हे सर्व पटवून देत असताना माऊलींनी अत्यंत सुंदर दृष्टांत सांगितलेला आहे. तो असा आहे, स्त्रिया लागी जैसा जारत्वाचा दोष तेने ते नरकास जाणे घडे. एक स्त्री पतीला सोडून जर अन्य ठिकाणी ध्यान लागत असेल तर त्या ठिकाणी दोष येतो, तो जारत्वाचा दोष येतो आणि त्याची फलप्राप्ती म्हणजे नरक प्राप्ती आहे. त्याच पद्धतीनं इष्टलिंगाला सोडून जर आपण अन्य देवदेवतांची पूजा करू तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोष लागतो. आणि तो दोष आपल्याला पतनाला कारण आहे, बंधनाला कारण आहे. आणि म्हणून त्या बंधनातून मुक्त होण्याकरता आपली जी वृत्ती आहे ते एकनिष्ठ असणं नितांत गरजेचं आहे. माऊलींनी संत लक्ष्मण महाराजांच्या अभंगात एक वर्णन आलेलं आहे, मासा आणि पाणी यांचा जसा संबंध आहे तसा इष्टलिंग आणि उपासक, लिंग आणि उपासक यांचा संबंध असला पाहिजे. ज्या पद्धतीनं गुळ आणि मुंगीचा संबंध आहे त्या पद्धतीनं इष्टलिंग आणि इष्टलिंग पूजा करणाऱ्या साधकाचा संबंध आहे. फूल आणि सुगंधाचा जसा संबंध आहे तसा संबंध पूजा करणारा आणि इष्टलिंग तत्वाचा संबंध आहे. त्याच पद्धतीनं असं सांगतात की चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, संत ते विवेका असणे की गा. या उक्तीप्रमाणे जिथं इष्टलिंग आहे, ज्या ठिकाणी इष्टलिंग साधना आहे, ज्या ठिकाणी इष्टलिंगाची भक्ती आहे, ज्या ठिकाणी इष्टलिंगाची आराधना आहे त्या ठिकाणी साधकाला सर्वस्वाची प्राप्ती होते, सर्वस्वाची प्राप्ती होते असं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून एका ठिकाणी म्हणतात, अनंत ब्रह्मांडाचा पती लिंग रूप तू पशुपती. अनंत ब्रह्मांडाचा पती असणारा जो लिंग तत्व आहे त्या लिंगाची आराधना केल्यावर देवांना सुद्धा महान पदाची, महान तत्वाची प्राप्ती झालेली आहे. मग जीवाला शिवत्वाची प्राप्ती का होणार नाही? पण एका ठिकाणी म्हणतात, ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षती. आपण ईश्वराचे अंश आहोत, वयम अमृतस्य पुत्राः. आपण ईश्वराचे अंश आहोत आणि म्हणून आपल्या आणि ईश्वरामध्ये म्हणजे लिंग आणि जीवामध्ये जो संबंध आहे तो अंशी संबंध आहे. आणि म्हणून शेवटी अंशाला जाऊन भेटणं हे अंशीचं काम आहे. ज्या पद्धतीनं आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम, आकाशातून पडणारं मेघाचं पाणी नाल्याच्या नदीच्या रूपातून शेवटी समुद्राला जाऊन एकरूप होतं. त्याच पद्धतीनं कर्मानुसार आपण जन्माला आलो आणि शेवटी ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्या धर्माचं आराध्य दैवत, त्याची आराधना, त्याची उपासना केली तर शेवटी आपण
लिंग तत्वाला जाऊन पोचतो असा सिद्धांत या माध्यमातून सांगितलेला आहे. आणि म्हणून 4थ्या चरणामध्ये म्हणतात, यास्तव लिंगी धरिता आवडी तैने पैल थडी प्राप्त होईल. बघा, म्हणून लिंगाची आवड आपल्या मनामध्ये झाली पाहिजे. बरेच जण म्हणतात, महाराज आम्ही संसारी आहोत, आमच्या हातातून कधी लिंग पूजा होणार, आमच्या हातातून तीर्थ आणि प्रसाद कधी होणार. पण ज्याला आवड आहे त्याला सवड मिळते, अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. आवड असली की आपल्याला सवड मिळते. आणि म्हणून लिंगाच्या प्रती आपली आवड निर्माण झाली पाहिजे, लिंगाच्या प्रती आपली एकनिष्ठता निर्माण झाली पाहिजे. मग त्याचं फळ काय? पहिलं थडीला जाऊन पोचतो. म्हणजे जो संसाराच्या पलीकडे आहे, जो अगोचर आहे, जो अव्यक्त आहे, तो निर्गुण आहे, असं जे लिंग स्वरूप आहे, जे देश काल वस्तू परिच्छिन्नाच्या पलीकडे आहे, अपरिच्छिन्न आहे, असं जे तत्व आहे, त्या तत्वाची प्राप्ती जर करायची असेल तर आपल्याला त्या लिंगाच्या प्रती आवड, श्रद्धा निर्माण होणं, निष्ठा निर्माण होणं नितांत गरजेचं आहे. म्हणून एका ठिकाणी म्हणतात, या देवी सर्व भूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः. जर आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा निर्माण झाली तर अंतःकरणातील दोष, देहादी दोष निघून आपल्याला पहिलं तीर म्हणजे मोक्ष सायुज्यता नस पुनरावर्तते, जे प्राप्त झाल्यावर पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, म्हणजे पुन्हा येणं जाणं संपून जातो. जन्म हा अखेरचा, त्या उक्तीला सार्थक करायचा असेल तर आपल्याला जीवनामध्ये आल्यानंतर ना दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रहकारकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. लिंगाच्या प्रती जर आपल्याला आवड झाली तर महापुरुषांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो, पंचाचार्यांचा आशीर्वाद मिळतो, शिवाचार्यांचा आशीर्वाद मिळतो, किंबहुना संतांचा आशीर्वाद मिळतो. मनमत माऊली एका ठिकाणी बोलतात की आपली श्रद्धा 3 ठिकाणी एकनिष्ठ असली पाहिजे. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देही मज देवा जन्मो जन्मी. मला जन्म हा अखेरचा हवाय, परंतु प्रत्येक जन्मामध्ये गुरु लिंग आणि जंगम सेवा प्राप्त होत असेल तर मला प्रत्येक वेळी जन्म घ्यायला आवडेल, असा सुद्धा महान भाव संतांनी या ठिकाणी प्रकट केलेला आहे. म्हणजे मनमत माऊलींच्या अंतःकरणामध्ये लिंगाच्या प्रती जी आवड आहे, लिंगाच्या प्रती जी निष्ठा आहे, ती या ठिकाणी प्रकट केलेली आहे. मग या लिंगाच्या ठिकाणी एवढी मोठी निष्ठा मनमत माऊलींनी कशासाठी निर्माण केलेली आहे तर मार्ग 2 पद्धतीचे असतात. एक श्रेय मार्ग आहे आणि एक प्रेय मार्ग आहे. श्रेय मार्गाच्या माध्यमातून अलौकिक तत्वाची प्राप्ती आहे आणि प्रेय मार्गाच्या माध्यमातून लौकिक तत्वाची प्राप्ती आहे. लिंग तत्व श्रेय आणि प्रेय दोन्ही मार्ग प्रदान करणार आहे. एका ठिकाणी रावणानं आत्मलिंगाची पूजा केली तर रावणाला काय प्राप्त झालं तर सांगतात की ब्रह्म मुरारी सुराचित लिंगम निर्मल भाषित शोभित लिंगम जन्मज दुःख निवारक लिंगम तत्प्रणमामि सदाशिवलिंगम तत्प्रणमामि सदाशिवलिंगम. सदाशिव स्वरूप जे लिंग आहे त्या लिंगाची साधना केल्यावर जन्मज दुःख निवारक लिंगम, संपूर्ण जन्माचं दुःख निवारण होतं. कारण त्या लिंगाच्या प्रती ती आवड निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून भगवान शिव हे लिंग स्वरूप आहे आणि त्या लिंग स्वरूपाची पूजा केल्यानंतर ना आपल्याला पैलथडीची प्राप्ती होते. परंतु या ठिकाणी आपल्याला भ्रम जर निर्माण झाला तर पैलथडी प्राप्त होत नाही, पुन्हा संसारामध्ये येणं जाणं चालू होतं. आणि म्हणून एक दृष्टांत दिलेला आहे की 4 मित्र असतात आणि त्यांनी कलियुगामध्ये मदिरा सेवन केलेली असते आणि त्यांना नदीच्या पलीकडे जायचं असतं. आणि म्हणून चौघेही नावेमध्ये बसतात, परंतु मदिरा पिल्यामुळे त्यांचा बुद्ध्यांश व्यवस्थित नसतो, विवेक मृत झालेला असतो. चौघही नावेमध्ये बसतात
परंतु नाव ज्या ठिकाणी बांधलेली असते दोरी, ती दोरी न सोडताच नाव हाकलायला चालू करतात. अगदी पहाटेची वेळ होते, सूर्योदय होतो, तरी सुद्धा विचार करतात की आपण अजून आहे तिथेच आहोत, आपली नाव पलीकडे का गेली नाही. तर शेवटी त्यातला एक व्यक्ती त्याची मदिरा उतरते. कारण की 3 गोष्टी कलियुगामध्ये अत्यंत चंचलता प्रदान करणाऱ्या आहेत. मदिरा, लक्ष्मी, नारी, दृष्टैव मन पलायते. म्हणजे या 3 गोष्टी पाहिल्या की माणसाचं मन चंचल होतं. ती चंचलता त्या 4 व्यक्तींच्या अंगी असल्यामुळे त्यांना दोर सोडणं सुचलं नाही. रात्रभर नाव हाकली तरी सुद्धा नाव जागेहून हलली नाही, कारण दोर सुटला नव्हता. म्हणून पहिलं तीराला जायचं असेल तर संसारानं आपल्याला बांधलेला आहे, आणि त्या संसाराची गाठ सोडायची असेल तर एका ठिकाणी सांगतात, छिंदन्ते सर्व संशयाः. आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या गाठी आहेत. त्या गाठी सोडवण्याचं काम कोण करतं? इष्टलिंग करत असतं. म्हणून म्हणतात, इष्टी पूजा तया नित्यम इष्टम पूजित मादरा. सर्व प्रकारच्या संशयाच्या गाठी, सर्व प्रकारचे विकार, अविद्या, अस्मिता, अभिनिवेश, क्लेश आदी 5 क्लेश निवारण करण्याची शक्ती त्या इष्टलिंगामध्ये आहे, आणि तो पहिल्या तीराला घेऊन जाणार आहे, असं या माध्यमातून प्रतिपादन केलेलं आहे. आणि म्हणून 5व्या चरणामध्ये माऊली म्हणतात की मग आपल्या वीरशैव लिंगायत धर्म अनुयायांचं जीवन कसं असावं. तर सांगतात, लिंगार्पित कर्म परमहाची धर्म जाणून यावर्म सुखावला. आपलं प्रत्येक कर्म हे लिंगार्पित असलं पाहिजे. आपलं प्रत्येक कर्म लिंगार्पित आहे का? तर आपलं प्रत्येक कर्म लिंगार्पित नाही. एक शिवयोगी असतो आणि तीर्थयात्रेला जात असतो. तीर्थयात्रेला जाताना त्याची अर्धांगिनी वाटेमध्ये शिदोरी म्हणून जेवण देते. सायंकाळची वेळ चालता चालता होते. एका नदीच्या किनारी एका झाडाखाली तो शिवयोगी आपली शिदोरी झाडाखाली ठेवतो आणि नदीमध्ये स्नानाला जातो. शिवाय नमः म्हणून पहिली डुबकी मारतो आणि दुसऱ्या डुबकीला त्याचं लक्ष सोबत आणलेल्या शिदोरीकडे जातं. तर कर्मधर्म संयोग असा होतो की त्या शिदोरीवर एक गाई आपलं भूक भागवत असते. दिवसभर पायी चाललेला असतो, स्नान केलेलं आहे, आता लिंग पूजा करून प्रसाद घ्यायची वेळ आहे, आणि अशा वेळेला ती गाई त्याचा प्रसाद सेवन करते आणि विनाशकाले विपरीत बुद्धी होते. एक दगड घेतो आणि गायीच्या दिशेनं फेकून देतो. कर्मधर्म संयोगाने ती गाई मृत्युमुखी पडते आणि गोहत्येचं पाप त्या शिवयोग्याला लागणार असतं. आणि तो जवळ येतो, पाहतो आता गाई तर मेली आहे. मग त्यानं एका साधूची कथा ऐकलेली असते, एका गुरुवर्यांचं प्रवचन ऐकलेलं असते, आणि त्या प्रवचनामध्ये सांगितलं गेलं होतं की आपण जे कर्म करतो ते जर लिंगार्पित केलं तर आपल्याला दोष लागत नाही. आणि म्हणून इदम कर्म लिंगार्पितम म्हणून असा संकल्प सोडतो. आणि कालांतरानं तीर्थयात्रा पूर्ण होते, घरी येतो, मुलाचं लग्न असतंय, आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक जंगमांना दक्षिणा, वस्त्रदानादी सर्व भाविक आप्त इष्टगोत्रांना अन्नदानाचा मोठा कार्यक्रम ठेवलेला असतो. आणि त्या ठिकाणी लिंग स्वरूप असणारे भगवान शिवप्रभू एका स्वामीचं रूप घेऊन त्याला दृष्टांत देतात आणि विचारतात की बाबा, एवढं मोठं लग्न, एवढं मोठं दान, एवढी मोठी जंगम आराधना, एवढी मोठी अन्नदान, हे सर्व कोण करत आहे? त्यावेळी तो शिवयोगी म्हणतो, तुला मी दिसत नाही? हे सर्व मी केलेलं आहे. मग त्यावेळी जंगम स्वरूप धारण केलेले शिवप्रभू त्याला बोलतात की हे कर्म जर तू केलंयस तर ते गोहत्येचं कर्म माझ्या अंगावर का टाकलंस? म्हणजे सांगायचा एक उद्देश आहे की लिंगार्पित कर्म परमहाची धर्म, जे आपल्याला मान पद प्रतिष्ठा प्राप्त करून देणारं कर्म आहे, ते सुद्धा कर्म आपल्याला ईश्वराच्या आशीर्वादानंच मिळतं, असा भाव त्या ठिकाणी निर्माण झाला तर आपल्याला आपलं संपूर्ण जीवन
आपल्या जीवनातलं जे कर्म आहे ते संपूर्ण कर्म योगक्षेमम वहाम्यहम, म्हणजे आपण जर अनन्य होऊन इष्टलिंगाची पूजा केली तर काय होतं तर सांगतात, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम. इष्टलिंगाची पूजा जर आपण अनन्य होऊन केली तर आपला योग आणि क्षेम, आपलं सुख आणि दुःख वहन करणारं ते तत्व आहे. आणि म्हणून म्हणतात आपलं प्रत्येक कर्म ते लिंगार्पित असलं पाहिजे. मग ते नित्य कर्म असू दे, काम्य कर्म असू दे, अथवा प्रायचित्य कर्म असू दे. कर्माचे प्रकार अनेक सांगितलेले आहेत. ते सर्व कर्म आपण लिंगार्पित केले पाहिजेत. आणि म्हणून आपल्या वीरशैव लिंगायत धर्मामध्ये लिंगनिष्ठा ही अत्यंत महान निष्ठा आहे. भगवान विष्णूंनी सुद्धा लिंग पूजा करून सुदर्शन चक्राची प्राप्ती केलेली आहे. कमलबली माधाय भगवान विष्णू भगवान शंकरांची आराधना करताना त्यांचा संकल्प असतो 1008 कमलपुष्प भगवान शंकराच्या लिंगावर समर्पित करायचे. तर एक कमलपुष्प कमी पडलं तर भगवान विष्णूंनी नेत्रकमल हे भगवान शंकराच्या लिंगावर समर्पित करून आपली भक्ती प्रदान केली. एवढे महान महान देव अवतार सुद्धा इष्टलिंगाची साधना करून महान तत्वाची प्राप्ती करून घेतलेली आहे. मग तुम्ही आम्ही तर जीव आहोत, आपण सुद्धा आपलं प्रत्येक कर्म हे लिंगार्पित झालं पाहिजे. आपला प्रत्येक श्वास हा लिंगार्पित असला पाहिजे. आणि म्हणून महावाक्य हे सांगतात, अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच लिंग स्वरूप आहे याचा बोध होण्याकरता सदैव सोहम सोहम या मंत्राचा किंवा पंचाक्षरी मंत्राचा जप होणं नित्यंत गरजेचं आहे. आणि या माध्यमातून सुखत्वाची प्राप्ती होते. आणि हे सुख असं आहे, या सुखाच्या पलीकडे कोणतंच सुख नाही आहे. काही सुख अशी असतात की ती प्राप्त होतात, पुन्हा दुःख येतं, पुन्हा सुख येतं, पुन्हा दुःख येतं. परंतु लिंग तत्वाच्या ठिकाणी असणारं जे सुख आहे, लिंग तत्वाच्या ठिकाणी असणारा जो आनंद आहे, तो आनंद कसा आहे? ब्रह्मानंद आनंद आहे. आनंदाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत, परंतु ब्रह्मानंद हा उच्च कोटीचा आनंद आहे. तो आनंद प्राप्त झाला की नस पुनरावर्तते, पुन्हा संसारामध्ये येण्या जाण्याची भीती निर्माण राहत नाही, असं प्रतिपादन केलेलं आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, मन्मथ शिवलिंग लिंग आणि अंग करुणी अभंग ऐक्य झाला. मनुष्याचा प्रवासच कशासाठी आहे तर ऐक्य पदाची प्राप्ती झाली पाहिजे. मी जीव आहे आणि हा लिंग आहे, हा जो भेद आहे हा भेद निघून गेला पाहिजे. याकरता ऐक्यपदाची प्राप्ती होणं गरजेची आहे. आणि ते ऐक्यपद प्राप्त करण्यासाठी आपल्याला ही साधना करावी लागते. आणि या साधनेमध्ये लिंग आणि अंगाची सायुज्यता, एकरूपता होणं नितांत गरजेचं आहे. महादेव म्हणे जेवी जलगार विरालिया नीर जैसे तैसे. महादेव प्रभू एका ठिकाणी म्हणतात, लिंग आणि अंग कसे आहेत, उदाहरण अत्यंत सुंदर दिलेलं आहे. बर्फ आहे, बर्फ म्हणजे जीव, बर्फरूपी जीव आहे. आणि त्या जीवाला लिंगरूपी अग्नी जर दिला तर त्या बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं, म्हणजे तो एकरूप होतो पाण्याशी. म्हणून म्हणतात, यद्भासा भासते विश्वम यत् सुखे नानु मोदते. जे समाधी सुख आहे, जे अनिर्वचनीय आहे, अगोचर आहे, अशा सुखत्वाची जर प्राप्ती करायची असेल तर आपल्याला लिंग महिमा जाणणं अत्यंत गरजेचं आहे. लिंग महिमा जाणण्याचा प्रयत्न ब्रह्मादी विष्णू आदी देवतांनी केला तरी सुद्धा लिंगाची महिमा देवतांना सुद्धा जाणता आली नाही. सर्वांना दृष्टांत माहीतच आहे. एके वेळी ब्रह्मा आणि विष्णू भगवान शंकराजवळ जातात आणि सांगतात की आम्हाला
सर्वात श्रेष्ठ पद आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. त्यावेळी वर्णन केलेलं आहे की भगवान शंकर ब्रह्मदेवांना आणि विष्णुदेवांना सांगतात, तुम्ही लिंग तत्वाचा अंत पाहून जो आधी येईल त्याला महान पद दिलं जाईल. ब्रह्मदेव आणि विष्णुदेव लिंग तत्वाचं अंत तत्व पाहायला जातात आणि त्यावेळी अनंत वर्षाचा प्रवास होतो. तरी सुद्धा ब्रह्माजींना आणि विष्णूजींना लिंग तत्वाचा अंत सापडत नाहीत. शेवटी विष्णू आपल्या आधी जातील या हेतूने ब्रह्माजी मी अंत पाहिला याकरता साक्षीदार म्हणून गाईला आणि केतकीच्या फुलाला सोबत घेतात आणि भगवान शंकरांच्या जवळ येतात आणि मी अंत पाहिला आणि साक्ष म्हणून केतकी आणि गायीची साक्ष देतात. भगवान विष्णू येतात आणि म्हणतात तव तत्वम न जानामि कीदृशोशी महेश्वर. त्या भगवान इष्टलिंग स्वरूपाचं अंत आम्ही पाहू शकत नाही असं वर्णन विष्णूजी करतात. आणि मग त्यावेळी ब्रह्माजींना शाप मिळतो आणि तेव्हापासून केतकी आणि गोमुखाचं पूजेमध्ये मान्य केलेलं नाही. एकदा खोटं बोलल्यानंतर ना त्यांना पूजेतून बाहेर काढलं. आपण तर पावला पावलावर खोटं बोलतो, आपल्याला कुठून काढलं जाईल याचा विचार करणं सुद्धा नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला लिंग स्वरूप प्राप्त करायचं असेल तर आपल्याला पंचभूता निर्मित असणारा जो देह आहे त्या देहावर सदैव इष्टलिंग धारण करणं, लिंगनिष्ठा ठेवणं हे नितांत गरजेचं आहे असं या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन केलेलं आहे. एका ठिकाणी संत सुद्धा म्हणतात, लिंगांग समरस कैसा तो होतो, अलक्ष्य ती वस्तू दिसताही. अलक्ष्य असणारी वस्तू ती लिंग तत्वाच्या माध्यमातून प्राप्त होते. आणि म्हणून अलक्ष्य असणारा भगवान शिव हा लिंग स्वरूप आहे आणि त्याची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला सदैव एकनिष्ठता ठेवणं नितांत गरजेचं आहे. एका ठिकाणी महात्मा बसवेश्वर सुद्धा बोलतात, चकोर पक्षास चंद्रमाच्या चांदण्याची चिंता. चकोर पक्षास चंद्रमाच्या चांदण्याची चिंता, कमळास सूर्य किरणांची आतुरता, भ्रमरास उमलल्या फुलांच्या परिमळाची चिंता, तसे लिंगवंतास वीरशैवास कूडल संगमाच्या चिंतनाची चिंता. कूडल संगमाच्या चिंतनाची चिंता म्हणजे चिंतने तदरूपता. आपण चिंतन ज्या गोष्टीचं करतो ती गोष्ट अंते मती सा गती. अंतकाळाला आपली जी मती असते तीच गती आपल्याला प्राप्त होते. म्हणून अंतकाळाला आपण लिंग रूप व्हायचं असेल तर लिंग निष्ठा, लिंग ध्यान, लिंग ज्ञान, लिंग उपासना आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. याचं प्रतिपादन या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे. शेवटी जाता जाता असं सांगतात, अंग म्हणजे अज्ञान, अंग म्हणजे अज्ञान, लिंग म्हणजे सुज्ञान. लिंग धरुणी आचरावे पण अंग धरुणी आचरू नये. कपिलसिद्ध मल्लिकार्जुना. कपिलसिद्ध मल्लिकार्जुन एक महान वचन साहित्यकार होऊन गेले. त्यांनी अंगामध्ये असणारं अज्ञान दूर होण्याकरता आपल्याला लिंग स्वरूप असणारं जे तत्व आहे ते तत्व आपल्याला सुज्ञान प्राप्त करून देणार आहे. ते आपल्याला दृष्टी देणार आहे. ज्या पद्धतीनं चिंतामणी नावाचा रत्न जर आंधळ्याच्या हाती लागला तर त्याला जी मनोकामना करेल ते तत्व त्याला प्राप्त होतं. चिंतामणी कामधेनू सारखं, कामधेनूपेक्षाही चिंतामणीपेक्षाही महान असणारं तत्व म्हणजे हे लिंग तत्व आहे. अशा संबंध या लिंग तत्वाचा आहे. आणि म्हणून लिंग आणि अंग एकरूप होणं हाच या अभंगाचा मतितार्थ आहे. एका ठिकाणी सिद्धांत शिखामणीकार म्हणतात, अपरिच्छिन्न अव्यक्तम लिंग ब्रह्म सनातनम उपासनार्थम अंतस्थम परिच्छिन्नम स्वमायया. असं असणारं अपरिच्छिन्न लिंग आहे. ते देशतः, कालतः, वस्तुतः अपरिच्छिन्न आहे. आणि म्हणून अशा तत्वाची प्राप्ती सद्गुरूंच्या पवित्र हातातून आपल्याला जो इष्टलिंग प्राप्त होतो
त्यातून होत असते असा या अभंगाचा मतितार्थ आहे. श्री शिवभक्तपरायण शिवकुमार स्वामी नळेगावकर यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम हा राबवलेला आहे. आज दीपवाली आहे, अमावस्या आहे, मठामध्ये भक्तांचं येणं जाणं चालू आहे. त्यातूनही आज मन्मथ स्वामींचा हा 27 नंबरचा अभंग, या अभंगावर बोलण्या इतपत माझ्यामध्ये विवेक नाही, परंतु गुरुकृपेने, गुरु आशीर्वादाने, श्री गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, या न्यायाने जी सद्गुरूंनी मला सद्बुद्धी दिलेली आहे, ती सद्बुद्धीच्या माध्यमातून मी अभंगावर विवेचन करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून पुनश्च एकदा गजर शिवनामाचा या पेजवर आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्या चिंतन प्रकट केलेले आहे त्या सर्वांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं आपले विचार प्रकट केलेले आहेत. आणि म्हणून हा एक उपक्रम ज्ञानाचा खजिना आहे, एक ज्ञानदृष्टी देणारा आहे. माणसाची दृष्टी बदलण्याकरता डॉक्टरकडे जावं लागतं, परंतु माणसाचा दृष्टिकोन बदलायचा असेल तर त्यांना संतांच्या विचाराची नितांत गरज आहे. आणि म्हणून संत विचार मानवाला महान बनवतात, संत विचार मानवाला देव स्वरूप देत असतात आणि ते देवत्व सर्वांना प्राप्त व्हावं. सर्वांच्या जीवनामध्ये अविवेकाची काजळी जी आहे ती निघून जावी आणि विवेकरूपी दृष्टी सर्वांना प्राप्त व्हावी, अशी दृष्टी देणारा हा आजचा चिंतनाचा अभंग आहे. म्हणून पुनश्च एकदा संत शिरोमणी मन्मथ माऊली महाराज की जय. या वर्षी कार्तिक पौर्णिमेची जी यात्रा आहे, प्रत्येक मठातून, प्रत्येक गावागावातून निघणाऱ्या दिंड्या, या कोरोना काळामध्ये अनेक प्रतिबंध आपल्या दिंडीवर आलेले आहेत. आणि म्हणून या वर्षीची दिंडी ही दिंडी आपण घरामध्ये बसून संपन्न करावी. ती संपन्न कशी करावी? संत शिरोमणी मन्मथ माऊली विरचित परमरहस्य ग्रंथाचं पारायण, 10 दिवसाचा प्रवास असतो आपला दिंडीमध्ये. त्या प्रवासामध्ये आपण नित्य पारायण करतो आणि नित्य प्रसादाचं सेवन करतो. आपणही या 10 दिवसामध्ये मन्मथ स्वामींची यात्रा ज्यावेळी चालू होईल ते 10 दिवस नित्य घरामध्ये एक कलश स्थापना करून मन्मथ माऊलींची आणि आपल्या कुलगुरूंची प्रतिमा, पंचाचार्यांची प्रतिमा त्या ठिकाणी स्थापन करून नित्य पंचाचार्य, मन्मथ माऊली, कुलगुरू आणि कलश पूजा करून, ग्रंथ पूजा करून ग्रंथ पारायण करावं आणि नित्य आपल्या घरी 5 तरी लोकांना प्रसाद वाटप करावा. अशा पद्धतीची मन्मथ सोहळा, मन्मथ स्वामींचा दिंडी सोहळा आपण घरोघरीच संपन्न करायचा आहे. कारण कोरोना ही अत्यंत महाभयंकर बिमारी आहे आणि म्हणून या पारायणाच्या माध्यमातून या कोरोना नामक बिमारीतून हे अखंड विश्व मुक्त व्हावं अशी प्रार्थना, अशी आकांक्षा, अशी इच्छा सुद्धा मन्मथ माऊलींच्या, पंचाचार्यांच्या, गुरुमाऊली संपन्न करण्याकरता आमचे लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊली यांच्याच कुळामध्ये जन्म घेतलेले देवानंद, नाव काय तुझं? संतोष बारशे, त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी आमच्या अत्यंत आत्मीय असणारे जगद्गुरु पंचाचार्यांच्या प्रती, शिवाचार्यांच्या प्रती, जंगम तत्वांच्या प्रती एकनिष्ठ आणि असाधारण प्रभुत्व देणारे श्री आमचे महेश स्वामी तथा बारसगावची भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांना अनंत अनंत मंगल आशीर्वाद. आणि म्हणून माझं हे वाक्पुष्प जे आहे ते संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या चरणी, पंचाचार्यांच्या चरणी, सद्गुरू सांब शिवाचार्य गुरुमाऊली, लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण इदम देतो. ओम पूर्णमद पूर्णइदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. मंगल आशीर्वाद.